अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। चला निघूया पुढच्या प्रवासाला, स्वामींच्या भेटीला। श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिद्ध आहे। अक्कलकोट शहर सोलापूर जिल्ह्यापासून 38 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे अवतार मानले जाते। श्री स्वामी समर्थांची समाधी भक्तांकडून पूजली जाते। दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते। राज्यातून व परराज्यातून मोठ्या संख्येने भक्तगण नित्य नियमाने भेट देतात। सोलापूरपासून आम्ही निघालो अक्कलकोटकडे। अगदीच मठाच्या गेटपाशी गाडीवाल्याने आम्हाला सोडले। पहाटेची वेळ होती म्हणूनच फारशी गर्दी नव्हती। तिथेच आम्हाला एक काकी भेटल्या। त्यांच्याकडून आम्ही ओटीचं सामान घेतलं आणि आमच्या चप्पल आणि बॅग तिथेच ठेवल्या। काकी खूपच प्रेमळ स्वभावाच्या होत्या। ओटी घेऊन आम्ही मठाकडे निघालो। खूप दिवसांची इच्छा पूर्ण होणार होती। मठाच्या दरवाजामधून आतमध्ये गेलो, तसेच स्वामींचे वटवृक्ष दिसले। तिथेच स्वामी बसायचे। खूप जणांना तिथेच फोटो काढताना पाहिलं होतं, म्हणून मलाही आवडलं नाही। मी पण फोटो काढले आणि आतमध्ये निघालो। मठाच्या आतमध्ये मोबाईल कॅमेरा काही अलाउड नव्हतं, त्यामुळे स्वामींचे फोटो काही काढता आले नाही। तरीही लांबून एक व्हिडिओ भेटलाच। दर्शन घेऊन बाहेर आलो। तिथेच बाजूला स्वामींच्या पादुकांचं दर्शन झालं। बाहेर स्वामींचं मोठं वटवृक्ष आहे, तिथेही दर्शन घेतलं। तिथेच समोर भक्तांना बसायला प्रांगण आहे, तसंच स्वामींचं चिंतन करायला मोठी जागा आहे। तिथे बसून भक्तगण स्वामींचं चिंतन करतात। स्वामींची मूर्ती देखील आहे, तसेच सर्व देवतांचे फोटो आहेत। समोरच आम्हाला किल्ला दिसला, त्यावरती महाराज व मावळे असा किल्ला सजवला आहे। रुद्राक्षांनी सजवलेली स्वामींची प्रतिमा देखील आहे। तिथेच फोटो काढून आम्ही निघालो महाप्रसादाला। तिकडे जात असताना स्वामींची मोठी मूर्ती दिसली। त्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे। पहाटेची वेळ होती, त्यामुळे आम्हाला खूप गर्दी मिळाली नाही। दर्शनही छान झालं।